नमस्कार. आपल्या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत जात आहे. शालेय विद्यार्थी, पर्यावरणाचे अभ्यासक यांना वारंवार प्रदूषणाचे परिणाम, त्याचे प्रकार, त्यावरील उपाययोजना या संदर्भाने अनेक परीक्षा, स्पर्धा आणि त्याचप्रमाणे जनरल नॉलेजसाठी या विषयाचे खूप अधिक महत्त्व आहे. प्रदूषण एक जागतिक समस्या या विषयाची तपशीलवार, मुद्देसूद व वस्तुनिष्ठ माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रस्तुत करीत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना प्रदूषण या विषयाचा मागोवा घेणारा हा व्हिडिओ परीक्षा, स्पर्धा व अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण या व्हिडिओमध्ये अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, विविध पर्यावरणीय विषयांचा मागोवा घेणारी पर्यावरणीय निबंधमाला भाग 1 ते 32 आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. प्रदूषण एक जागतिक समस्या. प्रदूषण नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात. प्रदूषणाची काही महत्त्वाची कारणे: माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप, औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या, कीटकनाशके व खतांचा वाढता वापर, खाणकाम, वाहतूक. प्रदूषके म्हणजेच पोल्युटंट्स परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणारे घटक म्हणजे प्रदूषके. वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम करणारे घटक म्हणजे प्रदूषके होत. प्रदूषकांचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार नैसर्गिक, जे कालांतराने नष्ट होतात, आणि दुसरा प्रकार मानवनिर्मित, जे कधीही नष्ट होत नाहीत. प्रदूषणाचे काही मुख्य प्रकार आहेत: हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. आपण या मुख्य प्रकारांमधल्या पहिल्या प्रकाराचा सर्वप्रथम अभ्यास करणार आहोत, जे आहे हवा प्रदूषण. हवा प्रदूषण विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होते. यास हवेचे प्रदूषण म्हणतात. हवा प्रदूषणाची 2 मुख्य कारणं: पहिलं मानवनिर्मित कारण आणि दुसरं नैसर्गिक कारणं. हवा प्रदूषके: एअर पोल्युटंट्स. 1. सल्फर डायऑक्साईड SO2, कार्बन मोनॉक्साईड CO, नायट्रोजन ऑक्साईडे, हवेत मिसळलेले कणरूप पदार्थ, धूर, धूळ, कीटकनाशके आणि मिथेन. विद्यार्थी मित्रांनी हे सर्व मुद्दे माझ्यासोबत लिहून घेतले तरी चालतील. आता आपण हवा प्रदूषणाच्या कारणांकडे वळूया. नैसर्गिक कारणे आणि मानवनिर्मित कारणे. नैसर्गिक कारणांमध्ये पहिलं, ज्वालामुखीचा उद्रेक. घन वायू व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाईड, SO2, CO2 आणि CO. मानवनिर्मित कारणांमधलं पहिलं कारण इंधनाचा वापर. दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल व पेट्रोल वापरातून प्रदूषके तयार होऊन हवेत मिसळतात. नैसर्गिक कारणांमधलं दुसरं कारण भूकंप. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व वाफ हवेत मिसळते. मानवनिर्मित दुसरं कारण औद्योगिकरण. कारखान्यांमधून धूर, गंधके, भस्म, नायट्रोजन ऑक्साईड हवेत मिसळतात. नैसर्गिक तिसरं कारण वावटळ, धुरीचे वादळ. धूळ, माती, केरकचरा, सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. त्याचवेळी मानवनिर्मित कारणांमधलं तिसरं महत्त्वाचं कारण अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट.
अणुऊर्जा निर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्राफाईड या मूलद्रव्यांमुळे किरणोत्सर्जन होऊन हवा दूषित होते. नैसर्गिक हवा प्रदूषणाच्या कारणांमधलं 5वं कारण वनवे. वनव्यांमुळे CO2 आणि SO2 हे वायू हवेत मिसळतात. आणि 5वं कारण सूक्ष्मजीव हे हवेत मिसळतात. उदाहरणार्थ गाजर, गवत, जीवाणू, बीजाणू. हवा प्रदूषणाची कारणे. हवा प्रदूषणाच्या वरील कारणांमुळे अनेक गंभीर परिणाम हे पर्यावरणावर होतात. पहिला, वनस्पती. वनस्पतीची पर्णछिद्रे बुजून जातात. प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि वाढ खुंटते. प्राण्यांवर होणारा परिणाम. श्वसनावर परिणाम होतो. डोळ्यांचा दाह. तिसरा परिणाम, हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम, जसं ओझोनचा थर कमी होतो किंवा नाश पावतो. आणि दुसरा, हरितगृह परिणाम, ग्रीनहाऊस इफेक्ट व जागतिक तापमानात वाढ. कार्बन डायऑक्साईडचा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजे हरितगृह परिणाम होय. वाढत्या हरितगृह परिणामांमुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत आहे आणि हवामानात बदल होत आहेत. चौथं, आम्ल वर्षा, ॲसिडिक रेन. विविध इंधनांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ती पावसाच्या पाण्यात मिसळून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाच्या थेंबात मिसळून आम्लवर्षा होते. याचा सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक महत्त्वाचे उपाय. पहिला उपाय, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरासाठी हवा प्रदूषण यंत्रणा बंधनकारक असावी. उदाहरणार्थ निरोधक यंत्रणा व गाळणी यंत्र. 2, शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. तिसरं, आण्विक चाचण्या व रासायनिक अस्त्रांवर बंदी असावी. आणि चौथं, CFCवर निर्मितीवर बंदी घालावी. पुढचं महत्त्वाचं प्रदूषण आहे जलप्रदूषण. जलप्रदूषण नैसर्गिक अथवा बाह्य घटकांमुळे पाणी जेव्हा विषारी होते, अस्वच्छ होते, तेव्हा त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटून सजीवांना अपाय होतो. साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणता येईल. जलप्रदूषण, वॉटर पोल्युटन्स. जैविक जलप्रदूषके, शैवाल, जीवाणू, विषाणू, परजीवी सजीव जे पाणी दूषित करतात. दुसरं, असेंद्रिय जलप्रदूषके, ज्यामध्ये बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण आणि संयोगाचे अंश असतात. तिसरं, सेंद्रिय जलप्रदूषके, जसं तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी, उत्सर्जके. पाणी किंवा जलप्रदूषणाची मुख्य कारणे. पहिलं कारण नैसर्गिक, दुसरं मानवनिर्मित. नैसर्गिक कारणांमधलं पहिलं, जलपर्णी वाढ. त्याचा परिणाम असा होतो की प्राणवायू कमी होतो आणि पाण्याचे गुणधर्म बदलतात. मानवनिर्मित कारणांमध्ये निवासी क्षेत्रातील सांडपाणी, मैला नदीत किंवा जलाशयात सोडला जातो. पुढचं, कुजणारे पदार्थ, ज्यामध्ये प्राणी व वनस्पतींचे अवशेष सडतात. आणि त्याचवेळी मानवनिर्मित कारणांमध्ये औद्योगिक सांडपाणी, कारखान्यांमधील दूषित पाणी चांगल्या पाण्यात सोडले जाते. नैसर्गिक कारणांमधलं तिसरं कारण गाळ. नदीच्या प्रवाहामुळे पात्र बदलल्यामुळे गाळाची निर्मिती होते. त्याचवेळी मानवनिर्मित कारणामध्ये तिसरं कारण खनिज तेलाची गळती. तेल सांडणे, गळणे व सफाई करताना तेलाचा तवंग येतो. नैसर्गिक कारणांमध्ये चौथं कारण जमिनीची धूप. जमिनीच्या धुपेमुळे अनेक जीवाणू, सूक्ष्मजीव पाण्यात मिसळतात. मानवनिर्मित कारणांमधलं चौथं मुख्य कारण खते व कीटकनाशकांचा वापर. रासायनिक खते, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके पाण्यात मिसळून प्रदूषण होते. नैसर्गिक कारणांमधलं पाचवं कारण कवक. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते. त्याचवेळी मानवनिर्मित कारणांमध्ये पाचवं कारण
नदीच्या पात्रामध्ये मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे व पाण्याचा चुकीचा वापर. नैसर्गिक कारणांमधलं 6वं कारण शैवाल, ज्यामुळे पाणी अस्वच्छ होते. आणि 7वं कृमी, जमिनीतून पाण्यामध्ये मिसळतात. पाणी प्रदूषणाचे मुख्य परिणाम. पहिला, मानवावर होणारा परिणाम. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ व पचनसंस्थेचे विकार होतात. यकृत व मूत्रपिंडांचे आजार होतात. दुसरा, परिसंस्थेवर होणारा परिणाम. परिसंस्थेवर होणाऱ्या परिणामांमध्ये पहिला, वनस्पतीची वाढ खुंटते. दुसरा, वनस्पती प्रजातींचा नाश होतो. तिसरा, पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढते. चौथा, जलपरिसंस्था संतुलन बिघडते. पाचवा, जलचर मरतात. इतर परिणामांमध्ये पहिला, पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात. दुसरा, पाण्याचा रंग व चव बदलते. तिसरा, जमिनी नापीक बनतात. मग या जलप्रदूषणावर काही महत्त्वाचे उपाय आपल्याला करता येण्यासारखे आहेत. जलप्रदूषणाचे उपाय. पहिला उपाय, रासायनिक पदार्थ, औद्योगिक सांडपाणी नदीत सोडू नये. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर टाळावा. सेंद्रिय शेतीचा प्रयोग करावा. चौथं, दूषित पाण्यावर प्रक्रिया करावी. पाचवं, जमिनीची धूप थांबवावी. आणि 6वं, मलनिस्सारण प्रकल्पांची उभारणी करावी. यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण. ध्वनीची तीव्रता आणि कंपता वाढली की तो ध्वनी कानांना त्रासदायक ठरतो. गोंगाटामुळे ध्वनी प्रदूषण होते. मोठा आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण. मोठ्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण आहे. माणूस साधारणपणे 80 डेसिबल्सपर्यंतचा आवाज सहजपणे ऐकू शकतो. 90 डेसिबलला बहिरेपणा येतो आणि 80 ते 120पर्यंतच्या तीव्रतेचा आवाज हा हानिकारक ठरू शकतो. ध्वनी प्रदूषके. 1. मोठमोठ्या यंत्रसामग्री. 2. वाहनांचे कर्णकर्कश आवाज आणि हॉर्न. 3. रेल्वे. 4. DJ व बँड पथकांचे आवाज. 5. फटाके व स्फोटके. ध्वनी प्रदूषणाची कारणे. पहिलं कारण, मुंबईसारख्या शहरात प्रचंड वाहन संख्या, लोहमार्ग, लोकल्स व हॉर्न यामुळे कर्णकर्कश ध्वनी तयार होतो. दुसरं कारण, विविध कार्यक्रमांप्रसंगी वापरले जाणारे कर्णकर्कश वाद्य DJ. तिसरं कारण, फटाके व स्फोटकांच्या प्रचंड आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. चौथं कारण, मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांच्या प्रचंड आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. आणि 5वं कारण, स्वयंचलित वाहने, इंजिने यांचा आवाज. ध्वनी प्रदूषणाचे परिणाम. आवाज व ध्वनीच्या तीव्रतेने चिडचिडेपणा येतो. 2. रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. 3. बहिरेपणा व कानाचे आजार होतात. 4. हृदयाच्या कार्याची गती वाढते, रक्तवाहिन्या संकुचित होतात. 5. प्रमाणापेक्षा जास्त ध्वनीमुळे न्यूरोसिस होतो. मुंबई हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर आहे. ध्वनी प्रदूषणावरील उपाय. वाहनांच्या कर्णकर्कश आवाज व हॉर्न आवाजावर बंदी. 2. लग्न समारंभात योग्य डेसिबलच्या आवाजाच्या नियमांचे पालन करणे. 3. वृक्षांची पाने आवाज शोषून घेतात, रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड करणे. 4. ध्वनिशोषक घरांची रचना करणे. 5. कमीत कमी आवाज होईल असे वर्तन करणे. 6. कामगारांनी यंत्रांजवळ कानांवर संरक्षण आवरणाचा वापर करावा. यानंतरचे प्रदूषण आहे मृदा प्रदूषण. मृदा प्रदूषणास माती प्रदूषण असेही म्हणतात. मृदा प्रदूषण. मातीतील भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित कृत्यांमुळे बदल घडून येतात. त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते. तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणता येईल.
मृदा प्रदूषण म्हणजे प्रदूषकांमुळे अथवा कोणत्या ना कोणत्या घटकांमुळे मातीचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होणे होय. मृदा प्रदूषणाची कारणे. पहिलं कारण शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर. दुसरं कारण शेती व मातीत मिसळणारे अविघटनशील पदार्थ, उदाहरणार्थ प्लास्टिक, काच, घनकचरा. तिसरं कारण संकरित बियाणांचा, वाणांचा वापर. चौथं कारण वाढत्या कारखानदारीमुळे पसरणारा विषारी गॅस व संयुगांचा वापर. पाचवं कारण आम्लीय वर्षा जमिनी, त्यामुळे नापीक होतात. सहावं कारण क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर. मातीच्या प्रदूषणाचे असे गंभीर आणि मातीची नैसर्गिक गुणवत्ता नष्ट करणारे परिणाम आपल्याला वारंवार दिसून येतात. मृदा माती प्रदूषणावर परिणाम. या प्रदूषणामुळे होणारे परिणाम. पहिलं, कारखान्यातील क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्यामुळे माती नापीक बनते. दुसरं, किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांमधून प्रवास करतात आणि अशा अन्नसाखळ्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तिसरं, मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. चौथं, ओल्या कचऱ्यामुळे रोगजंतूंची वाढ होते आणि जीवजंतूंच्या आणि त्यांच्या प्रजातींचा म्हणजेच जीवजंतूंमुळे रोगांचा प्रसार होतो. मृदा प्रदूषणावर काही महत्त्वाचे उपाय. कारखान्यांमधील क्षारयुक्त पाणी, आम्लयुक्त पाणी योग्य प्रक्रिया करून सोडणे. दुसरं, घरगुती कचरा, शहरी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे. तिसरा उपाय, रासायनिक खते व संयुगांचा वापर कटाक्षाने टाळणे. चौथा, जलसंचयन व वनस्पती जंगल क्षेत्रात वाढ करणे. पाचवा, जमिनीची धूप थांबवणे, सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून मातीची नैसर्गिक गुणवत्ता टिकवून ठेवणे. सहावा महत्त्वाचा मृदा प्रदूषणावरील उपाय, शेतात पीक पद्धतींमध्ये बदल करणे. ह्या उपायांचा कटाक्षाने योग्य नियोजन करून जर आपण वापर केला तर मृदेचे म्हणजेच भूमीचे प्रदूषण कमी करता येणे शक्य आहे. जर मातीची नैसर्गिक गुणवत्ता टिकून राहिली तरच आपल्याला अन्नधान्य मिळेल, हे कुणीही विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण हा जागतिक चिंतेचा विषय आहे. मानवाने प्रगती, विकास व नवनवीन विकासाच्या संधी शोधत असताना गगनभरारी घेतली खरी, परंतु त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण अशा अनेक प्रकारच्या प्रदूषणांमध्ये प्रचंड वाढ झाली. आज जगामध्ये आणि विशेषतः आपल्या भारत देशामध्ये वसुंधरा बचाव, वसुंधरा वाचवा अभियान सुरू करण्याची वेळ येते. याचे कारण या प्रदूषणामध्ये दडलेले आहे. विविध उपाय आणि चळवळींच्या माध्यमातून आपल्याला प्रदूषण करणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवत आपली ही वसुंधरा, आपली ही पृथ्वी वाचवायची आहे. निसर्गाचा धोक्याचा दिवा लुकलुकायला लागला आहे. आपली पृथ्वी अखेरच्या घटका मोजत आहे. म्हणून चला नव्या कृतींनी आपल्या पृथ्वीचे रक्षण करूया, प्रदूषण टाळूया. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला पर्यावरणपूरक कृतींचा, पर्यावरण संतुलनाचा ध्यास धरावा लागेल.
तरच आपण प्रदूषणरूपी राक्षसाच्या तावडीतून मुक्त होऊन निसर्गाच्या नैसर्गिक जीवनाचा आनंद घेऊ शकू. आज आपण प्रदूषण, त्याची कारणे, उपाय, परिणाम, प्रकार, प्रदूषके यांचा विस्ताराने अभ्यास केला. सगळ्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.